मित्रांनो, जे विद्यार्थी 2026 मध्ये महाराष्ट्र बी-एड सी-ई-टी किंवा ई-एल-सी-टी देत आहेत, अशा विद्यार्थ्यांसाठी आपण चालू घडामोडी म्हणजेच करंट अफेअर्सची एक सीरीज सुरू केली आहे. आणि या सीरीजमध्ये आपण प्रत्येक महिन्यातल्या करंट अफेअर्सवरती एम-सी-क्यू डिस्कस करत आहोत. सोबतच विद्यार्थी मित्रांनो, हे एम-सी-क्यू डिस्कस करत असताना आपण प्रत्येक एम-सी-क्यूच्या मागची जी पार्श्वभूमी आहे ती सुद्धा समजावून घेत आहोत. तर हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा एज्युकेटर अरविंद आणि तुमचं स्वागत आहे ग्लोबल ऑनलाईन मध्ये. मित्रांनो, महाराष्ट्र बी-एड सी-ई-टी आणि ई-एल-सी-टी साठी असणारी जी लाईव्ह बॅच आहे ती 1 जानेवारी 2026 पासून सुरू होत आहे. या बॅच मध्ये तुम्हाला डेली लाईव्ह क्लासेस दिले जातात. तसेच विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला लाईव्ह क्लासेस रेग्युलरली अटेंड करणं पॉसिबल नसेल तर त्याच क्लासेसच्या रेकॉर्डिंग सुद्धा दिल्या जातात. या क्लासेसमध्ये तुम्हाला मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही माध्यमातून शिकवलं जातं आणि क्लासेस सोबत तुम्हाला संपूर्ण अभ्यासक्रमाच्या अपडेटेड नोट्स, 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट आणि 2000 पेक्षा अधिक एमसीक्यूचा संच दिला जातो, जेणेकरून तुमची या परीक्षेची परिपूर्ण तयारी होते. तर विद्यार्थी मित्रांनो, ही जी बॅच आहे ती फक्त तुमची एक्झाम होईपर्यंतच नव्हे तर अगदी एक्झाम झाल्यानंतर तुमच्या ऍडमिशन पर्यंत तुम्हाला गाईड करण्याचं काम करणार आहे. तर या बॅचला जॉईन करण्यासाठी आत्ताच स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करू शकता किंवा प्ले स्टोअर वरती जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन ऍप मध्ये महाराष्ट्र बी-एड सी-ई-टी किंवा ई-एल-सी-टी हा कोर्स जॉईन करू शकता. तर लवकरात लवकर या बॅचला जॉईन करा आणि महाराष्ट्रातल्या टॉपच्या बी-एड कॉलेजमध्ये ऍडमिशन घेण्याची तयारी आत्ताच सुरू करा. तर मित्रांनो, सुरू करूया आजच्या प्रश्नांना. पुढचा प्रश्न आहे, विच स्टेट लॉन्च्ड इंडियाज फर्स्ट वुमन्स वेलनेस ऑन अ व्हील इनिशिएटिव्ह. वुमन्स वेलनेस ऑन अ व्हील ही भारतातील पहिली योजना कोणत्या राज्याने सुरू केली? ऑप्शन्स आहेत तामिळनाडू, महाराष्ट्र, कर्नाटका आणि केरला. तर विद्यार्थी मित्रांनो, तामिळनाडूने वुमन्स वेलनेस ऑन अ व्हील्स योजना सुरू केली आहे. महिलांसाठी मोबाईल आरोग्य सेवा देणे हा या योजनेचा उद्देश आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, तामिळनाडू. Because Tamil Nadu launched India's first women's wellness on a wheel initiative, it provides mobile healthcare service for a woman. पुढचा प्रश्न आहे, who became India's first para athlete selected for able-bodied international competition? सक्षम खेळाडूंच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झालेली भारताची पहिली पॅरा खेळाडू कोण? ऑप्शन्स आहेत हरविंदर सिंग, शीतल देवी, राकेश कुमार, दीपिका कुमारी. तर विद्यार्थी मित्रांनो, शीतल देवी ही सक्षम खेळाडूंच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झालेली पहिली भारतीय पॅरा खेळाडू आहे. ती तिरंदाजी स्पर्धेत सहभागी होणार आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ब, शीतल देवी. बिकॉज शीतल देवी बिकम द फर्स्ट इंडियन पॅरा ॲथलीट सिलेक्टेड फॉर अन एबल बॉडीड इंटरनॅशनल इव्हेंट. शी विल कॉम्पीट इन आर्चरी. पुढचा प्रश्न आहे, विच ऑर्गनायझेशन रिलीज्ड द ग्लोबल कूलिंग वॉच रिपोर्ट 2025? ग्लोबल कूलिंग वॉच रिपोर्ट 2025 कोणत्या संस्थेने प्रसिद्ध केला? ऑप्शन्स आहेत UNDP, UNEP, WMO आणि वर्ल्ड बँक. तर ग्लोबल कूलिंग वॉच रिपोर्ट 2025 हा UNEP ने प्रसिद्ध केला आहे. यात वाढत्या वैश्विक किमान तापमानावरती प्रकाश टाकण्यात आलेला आहे. So the Global Cooling Watch Report 2025 was released by UNEP. It highlights the rising global cooling demand. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, UNEP. पुढचा प्रश्न आहे, व्हॉट वॉज इंडियाज अनएम्प्लॉयमेंट रेट इन Q2 ऑफ 2025? 2025च्या दुसऱ्या तिमाहीत भारताचा बेरोजगारी दर किती होता? ऑप्शन्स आहेत 4.8%, 5.2%, 5.4% आणि 6%. तर 2025च्या दुसऱ्या तिमाहीत भारताचा बेरोजगारी दर 5.2% होता. ही माहिती सांख्यिकी मंत्रालयाने दिली आहे. सो इंडियाज अनएम्प्लॉयमेंट रेट इन Q2 ऑफ 2025 वॉज 5.2%. द डेटा वॉज रिलीज्ड बाय मिनिस्ट्री ऑफ स्टॅटिस्टिक्स. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, 5.2%. पुढचा प्रश्न आहे, विच स्टेट एमर्ज्ड ॲज अ टॉप अचीवर इन एज ऑफ डुईंग बिझनेस 2024? एज ऑफ डुईंग बिझनेस 2024 मध्ये टॉप अचीवर ठरलेले राज्य कोणते? ऑप्शन्स आहेत केरला, गुजरात, ओडिशा आणि झारखंड. तर एज ऑफ डुईंग बिझनेस 2024 मध्ये केरळ राज्य टॉप अचीवर ठरले आहे. ही क्रमवारी DPIIT अंतर्गत प्रसिद्ध करण्यात आली. So Kerala emerged as a top achiever in Ease of Doing Business 2024. The ranking were released under BRAP by DPIIT. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, केरला.
पुढचा प्रश्न आहे विच स्टेट्स पोल्युशन कंट्रोल बोर्ड हॅज कंडक्टेड इंडियाज फर्स्ट प्लास्टिक वेस्ट ब्रँड ऑडिट 2025. भारताची पहिली प्लास्टिक वेस्ट ब्रँड ऑडिट 2025 कोणत्या राज्याच्या प्रदूषण नियंत्रण मंडळाने केली आहे? ऑप्शन्स आहेत पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि गुजरात. तर पंजाब प्रदूषण नियंत्रण मंडळाने भारताची पहिली प्लास्टिक वेस्ट ब्रँड ऑडिट 2025 केली. या ऑडिटमधून पुनर्वापर न होणाऱ्या प्लास्टिकचे प्रमुख उत्पादक ओळखले गेले. So the Punjab Pollution Control Board conducted India's first plastic waste brand audit 2025. The audit identified major contributors to non-recyclable plastic waste. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए पंजाब. नेक्स्ट क्वेश्चन आहे व्हॉट इज द थीम ऑफ 44th इंडियाज इंटरनॅशनल ट्रेड फेअर IITF 2025. 44व्या इंडिया इंटरनॅशनल ट्रेड फेअर IITF 2025 ची संकल्पना काय आहे? ऑप्शन्स आहेत मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया, एक भारत श्रेष्ठ भारत, विकसित भारत 2047. IITF 2025 ची संकल्पना एक भारत श्रेष्ठ भारत आहे. ही संकल्पना राष्ट्रीय एकता आणि समावेशक विकास दर्शवते. द थीम ऑफ IITF 2025 इज एक भारत श्रेष्ठ भारत. इट हायलाइट्स नॅशनल युनिटी अँड इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी एक भारत श्रेष्ठ भारत. नेक्स्ट क्वेश्चन आहे विच ऑर्गनायझेशन हॅज डेव्हलप्ड मॅन पोर्टेबल ऑटोनॉमस अंडरवॉटर व्हेकल MPAUV. मॅन पोर्टेबल ऑटोनॉमस अंडरवॉटर व्हेकल कोणत्या संस्थेने विकसित केली आहे? तर DRDO ने MPAUV विकसित केली आहे. या वाहनाचा उपयोग समुद्रातील स्फोटक शोधण्यासाठी केला जातो. So DRDO developed MPAUVs for mine detection mission. These vehicles use sonar and AI based target recognition. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए DRDO. पुढचा प्रश्न आहे व्हॉट इज द IUCN स्टेटस ऑफ द एशियाटिक कॅरकल. एशियाटिक कॅरकलची IUCN स्थिती काय आहे? ऑप्शन्स आहेत एंडेंजर्ड, क्रिटिकली एंडेंजर्ड, वल्नरेबल आणि लिस्ट कन्सर्न. तर एशियाटिक कॅरकलची IUCN स्थिती ही लिस्ट कन्सर्न आहे. तो अलीकडेच राजस्थानमध्ये आढळून आला. एशियाटिक कॅरकल इज लिस्टेड ॲज अ लिस्ट कन्सर्न बाय IUCN. इट वॉज रिसेंटली स्पॉटेड इन राजस्थान. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी लिस्ट कन्सर्न. पुढचा प्रश्न आहे विच स्टेट विल होस्ट द इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया 2025. इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया 2025 कोणत्या राज्यात होणार आहे? ऑप्शन्स आहेत कर्नाटका, गोवा, महाराष्ट्र, तामिळनाडू. तर मित्रांनो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया 2025 चे आयोजन गोव्यात होणार आहे. हा दक्षिण आशियातील FIAPF मान्यता प्राप्त महोत्सव आहे. So International Film Festival of India 2025 will be hosted in Goa. It is South Asia's only FIAPF accredited film festival. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी गोवा. पुढचा प्रश्न आहे द ट्रेड इंटेलिजन्स अँड अनालिसिस पोर्टल वॉज लॉन्च्ड बाय विच मिनिस्ट्री. ट्रेड इंटेलिजन्स अँड अनालिटिक्स पोर्टल कोणत्या मंत्रालयाने सुरू केला? ऑप्शन्स आहेत मिनिस्ट्री ऑफ फायनान्स, मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री, मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स, मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड IT. तर मित्रांनो TIA पोर्टल वाणिज्य व उद्योग मंत्रालयाने सुरू केलं आहे. ते व्यापार विषयक डेटा विश्लेषणासाठी वापरले जाते. द TIA portal was launched by the Ministry of Commerce and Industries. It provides data-driven insights on India's trade. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री, वाणिज्य व उद्योग मंत्रालय. पुढचा प्रश्न आहे विच टू कंट्रीज विल होस्ट द 2026 ICC U19 मेन्स क्रिकेट वर्ल्ड कप. 2026 ICC अंडर-19 मेन्स क्रिकेट वर्ल्ड कप कोणती दोन देश आयोजित करणार आहेत? ऑप्शन आहेत साऊथ आफ्रिका, नामिबिया, झिम्बाब्वे, नामिबिया, श्रीलंका, झिम्बाब्वे, UAE आणि झिम्बाब्वे. तर 2026 चा ICC अंडर-19 विश्वचषक झिम्बाब्वे आणि नामिबिया आयोजित करणार आहेत. या स्पर्धेत 16 संघ सहभागी होतील. The 2026 ICC Under-19 World Cup will be hosted by Zimbabwe and Namibia. The tournament will feature 16 teams. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी झिम्बाब्वे अँड नामिबिया. पुढचा प्रश्न आहे रत्नमहल वाईल्ड लाईफ सँच्युरी इज लोकेटेड इन विच स्टेट. रत्नमहल वाईल्ड लाईफ सँच्युरी कोणत्या राज्यात आहे?
ऑप्शन्स आहेत कर्नाटका, महाराष्ट्र, बिहार आणि गुजरात. तर रत्नमहल वाईल्ड लाईफ सँच्युरी गुजरातमध्ये आहे. येथे स्लॉथ बेअरची संख्या जास्त आहे. रत्नमहल वाईल्ड लाईफ सँच्युरी लोकेटेड इन गुजरात. इट इज ऑल्सो नोन फॉर इट्स स्लॉथ बेअर पॉप्युलेशन. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, गुजरात. नेक्स्ट क्वेश्चन आहे वर्ल्ड टेलिव्हिजन डे इज ऑब्झर्व्ड ऑन विच डे. वर्ल्ड टेलिव्हिजन डे कोणत्या दिवशी साजरा केला जातो? ऑप्शन्स आहेत नोव्हेंबर 18, नोव्हेंबर 19, नोव्हेंबर 20 आणि नोव्हेंबर 21. तर वर्ल्ड टेलिव्हिजन डे 21 नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो. टीव्हीच्या सामाजिक भूमिकेची दखल घेण्यासाठी हा दिवस आहे. वर्ल्ड टेलिव्हिजन डे इज ऑब्झर्व्ड ऑन 21st ऑफ नोव्हेंबर. इट रेकग्नाइजेस टेलिव्हिजन्स रोल इन कम्युनिकेशन अँड अवेअरनेस. पुढचा प्रश्न आहे वेस्ट सेती हायड्रो पॉवर प्रोजेक्ट इज लोकेटेड इन विच कंट्री. वेस्ट सेती हायड्रो पॉवर प्रोजेक्ट कोणत्या देशात आहे? ऑप्शन्स आहेत नेपाळ, म्यानमार, भूतान आणि बांगलादेश. तर विद्यार्थी मित्रांनो, वेस्ट सेती हायड्रो पॉवर प्रोजेक्ट नेपाळमध्ये आहे. हा स्टोरेज बेस्ड जलविद्युत प्रकल्प आहे. वेस्ट सेती हायड्रो पॉवर प्रोजेक्ट इज लोकेटेड इन नेपाळ. इट इज स्टोरेज बेस्ड हायड्रो इलेक्ट्रिक. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते नोव्हेंबर महिन्यामधले काही महत्त्वाचे एमसीक्यू. हे एमसीक्यू डिस्कस करत असताना आपण एमसीक्यूच्या मागची पार्श्वभूमी सुद्धा पाहिली आहे. ही सिरीज अशी सुरू राहणार आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि सोबतच विद्यार्थी मित्रांनो, आमची जी बॅच 1 जानेवारीपासून सुरू होत आहे, त्या बॅचला जॉईन करण्यासाठी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करा किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन ॲपमध्ये तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत एक्झामचं प्रिपरेशन सुरूच ठेवा. थँक्यू. प्रोजेक्ट. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, नेपाळ.